मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. बघा या ठिकाणी सामना रंगेल. सोनपली बनामा माहुली इलेव्हन बोरीचे वाडे. सामना चालू होईल. पहिला चेंडू पेस होईल. आमच्या या ठिकाणी टाइम सेट केला जाईल. फक्त आणि फक्त 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जर का 25 मिनिटांच्या जास्त वेळ जर या ठिकाणी जर या सामन्याला लागला ना तर आम्ही इथून आवाज देऊ. त्यानंतर पंचांना विनंती करू की एक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये घ्यायचंय, सर्कलच्या आतमध्ये घ्यायचंय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवर सोनवली संघाकडून उमेश स्ट्राईकवर. स्ट्राईकवर तमाशाचा विचार केला तर पंढरी. सामना चालू करायचा. पंच जे आहे त्यांना केळा खायला नका त्या वगैरे आणलं. हे केळा काढून माजला आहेत. चला ग्रीन सिग्नल होते. पंचांचा सामना चालू होतोय. आपण टाइम सेट करायचे. पहिला चेंडू पेच झालाय. आपण तर धाव आले. खराब चेंडू आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर टाइम देखील लागला गेलाय. फक्त 25 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी दिला जाईल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. पुन्हा गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी पुन्हा बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. 2 धाबा लागल्या धावफलकावर. दोन्ही चेंडू अवंतर आल्या आणि अवंतर धाबून या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला दोन्ही अंकावर. टाइम या ठिकाणी लावला गेलाय. सेट झालाय. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा आहे. ह्याच लाईनीची गरज होती खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तरी उमेशला. परंतु तसं काही या ठिकाणी घडलं नाहीये. बघा जे मैदानाच्या बाहेर समोर जे टेकडीवर बसलेत ना प्रेक्षक, त्या प्रेक्षकांना विनंती आहे की बाजूला खूप गवत आहे आणि ते आपण पेटू नये, जाळू नये. कारण बघा मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलं तर गोरेगाव या गावातील खूप मुख्य जनावर आहेत. गाई म्हैस खूप आहेत. त्यांना या ठिकाणी चरण्यासाठी चारा लागतोय. बघा विनंती आहे प्रेक्षकांना, आपण आग लावू नका. ह्या चेंडूचा विचार केला तर ह्या चेंडूवर देखील वाईट आलाय. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलो 3 अंकावर. टाइम नक्कीच या ठिकाणी लागला गेलाय. 25 मिनिटांचा कालावधी 5 षटकांसाठी दिला जाईल. हा चेंडू देखील भन्नाट वेग निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. तो पाहायला गेलं ना एक अवंतर येतोय, एक निर्धाव येतोय, एक अवंतर येतोय, एक निर्धाव येतोय. पाहिलं की त्या षटकामध्ये तब्बल पाहता पहिलं षटक देखील झालं कंप्लीट. 3 चेंडू व्हाईट आल्या आणि त्या व्हाईटच्याच मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर धावा आल्यात. बघा मित्रांनो या ठिकाणी टाइम सेट केला तसा त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी पहिले षटक तब्बल 2 मिनिट 42 सेकंदात पहिलं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकाला घेऊन गोलंदाज मार्कवर ज्ञानेश्वर सोनवली विनायक संघाकडून दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर गोलंदाज मार्कवर. गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू फुल डिलिव्हरी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा, रन्स मिळतील या ठिकाणी.
4 धावफलक जाऊन पोहोचली 7 या अंकावर. चला समसेवक देखील आपण सीमालगत राहायचं. बघा मित्रांनो, आपण टाइम सेट केलाय. जितका आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये जितका लवकर फेकू ना तितका सामना देखील पुढे होईल. कारण पूर्ण जबाबदारी आपल्या आयोजकांची आहे. विनंती आहे आयोजकांना, किशोर पिरकर, आपण देखील आपल्या आयोजकांना सांगायचं आहे जसा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल ना तितक्याच वेगाने मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. बघा मित्रांनो, चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान धावा मिळत आहेत त्या 1 आणि एका धावेनं धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं. त्याचा पिन बाद 8 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलं. माहुली 11 बोरीचीवाडी संघाची धावफलक. पुढे गोलंदाजाचे गोलंदाज या ठिकाणी पटका जरूर बसलाय. दूरवरून क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली. बस काय सांगायचंय गड्यानं, आता वर्तन अंदरला गड्यानं झालं ना, बोटला पाडला गड्यानं. पट्टा फलंदाज होता, फलंदाज ज्याला जीवदान मिळालं. धावफलक जाऊन पोहोचलं. बिनबाद 10 अंकावर. सलामीचा फलंदाज होता, फलंदाजाचं झेल कॅरी करायचं होतं परंतु तसं काही घडलं नाहीये. झेल जमिनीवर दान झालं आणि जीवधार मिळालं या फलंदाजाला. गोलंदाज सज्ज गोलंदाज ज्ञानेश्वर कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला जातो. एक भन्नाट वेगानं धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला परंतु या ठिकाणी भंबळ झालाय. क्षेत्ररक्षण आरडा ओरडा देखील पाहायला मिळतोय. सिंगल धाव निश्चित घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. बिनबाद 11 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सोनवली विनायक संघाकडनं. यानंतर होणारा सामना सोनावळा बनाम वाकडीची वाडी. दोन्ही संघ या ठिकाणी आले असतील तर आपण मुख्य आयोजकांना येऊन भेटायचं आहे. हा भन्नाट वेग गोलंदाजी वर यार्करचा वापर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव बॉल आहे. धावफलक स्थिर अंकावर जकडून ठेवलाय बोरीची पाडी संघाला. सोनवली संघानं बॅटची इनसाइड एज लागली होती. चेंडू बॅटला बच झाला होता. झेल कॅरी करायचे होतं परंतु तसं काही या ठिकाणी घडलं नाहीये. चेंडू जमिनीला दान झालं आणि जीवदान मिळालं फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचलं. बिनबाद 12 अंकावर. अजून विचार केला तर पाहता पाहता दुसरे षटक देखील झालं कंप्लीट. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर उमेश. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर उमेश. घ्या फिडअप घ्यायचंय. 25 मिनिटांचा कालावधी. 25 मिनिटांमध्ये तब्बल 5 षटक संपवायचे आहेत. या ठिकाणी बॅटचा बल्ला चाललाय. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. जसा वेगानं बॉल आला ना तितक्याच वेगानं मात्र या चेंडूला फेकून दिलं सीमारेच्या बाहेर. चार धावेनच धावफलक पुढे जाताना पाहतोय आपण. धावफलक जाऊन पोहोचलंय 16 अंकावर. घ्या फिडअप घ्यायचंय. समसेवक दीपक दादा काय आळस आणि धावत होतो सहज. जोरात फेक. पन्नाट फेक. बघा मित्रांनो, जर सध्याच्या घडीचा विचार केला ना तर मैदानाच्या आतमध्ये आता खेळाडू आपल्याला सहकार्य करतायत परंतु आयोजक आता गलफटलेत. जेव्हा चेंडू सीमा बाहेर जातो ना तेव्हा जणू त्या समसेवकाला वाटतं की फेकू की खिशामध्ये ठेवू. या पद्धतीने मात्र समसेवक पाहायला मिळत आहेत.
या ठिकाणी पाहायला गेलं तर या चेंडूवर भन्नाट मोठा फटका आला, चौकार आला, आउटफील्ड फास्ट होती, चेंडू सीमा रेषा बाहेर फेकलं, धावा मिळाल्या 4 आणि 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 20 या अंकावर. 20 धावा जरूर आल्या. किशोर पिरकर, आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय.
चौथे षटक देखील झालं कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं धावफलकावर. आता 1 बाद 28 धाबा. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत माहुली 11 बोरीचीवाडी संघाची. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर सोनवली संघाकडनं शुभमला जबाबदारी दिले. या गोलंदाजानं च्या खांद्यावर जबाबदारी. शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. कार्पेटच्या साईडने सरळ रेषेत चेंडू खेळला होता परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 29 या अंकावर. हा चेंडू देखील भन्नाट वेग. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, या ठिकाणी चेंडूला ढकलण्याचं काम केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू भन्नाट वेगानं टॉबल झाला. 4 धाबेसाठी धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 33. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. चला फीडअप करा. अजूनही 3 चेंडू उर्वरित. ओहो, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील या परिपूर्ण 6. हा येतो षटकार माहुली 11 बोरीचीवाडी संघासाठी. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 39 धाबा. शेवटचे 2 मिनिटं उर्वरित राहिलेत आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तब्बल 2 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत. भन्नाट वेग. अवंतर चेंडू 1 धाव मात्र धावफलकावर लागेल. धावफलक जाऊन पोहोचलं 40 या अंकावर. कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला गेलाय. एकदा भन्नाट वेगानं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होते. शेवटचा चेंडू बेचाळीस धाबा धावफलकावर. ओहो, या ठिकाणी चेंडू जरूर टक आवाज झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चाल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील या 6-6. हा तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 48 धाबा. आणि येणारे 30 चेंडू मध्ये 49 धाबा कुटाव्या लागतील सोनवली विनायक संघाला. पुढील मॅच सोनावळा बनाम वाकडीची वाडी दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेकीसाठी. चला सोनावळा संघ आपण या. वाकडीची वाडी संघ आपण देखील मैदानाच्या साईडनं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला माहुली 11 बोरीचीवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आपल्याला देखील टाइम लावला जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे कारण पहिली इनिंग तब्बल 24 मिनिटात ना. किती मिनिटात 24 मिनिट किती सेकंद 10-15 24 मिनिट 2 सेकंदामध्ये कंप्लीट झाल्या या 5 षटक. पाहूया बोरीची वाडी माहुली 11 बोरीची वाडी 5 षटक
किती मिनिटामध्ये हाताळेल, कारण 25 मिनिटांच्या जास्त कालावधी गेला ना तर एक फलंदाज 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. त्याला या ठिकाणी सोनवली संघाचा संघनायक सोनावळा संघाचा संघनायक आलाय आणि वाकडीची वाडी संघाच्या संघनायकाला देखील विनंती आपण देखील यायचं आहे. चालू सामना सोनवली बनाम माहुली 11 बोरीची वाडी. 500 रुपये ॲडव्हान्स आहे आपला आता. हे तिकडून 3200 एंट्री आहे ना. 500 ॲडव्हान्स आहे. हे 2000 टाकून दे. दोन 500 ॲडव्हान्स 500 ॲडव्हान्स होता. 700 रुपये गुगल पे. 700 रुपये गुगल पे झाले ते 900 चला नाणेफेकीसाठी या वाकडीची वाडी आणि सोनावळा. चला सोनिवली संघाचे फलंदाज हां तू ना 5चा हा संघ नाणेफेकी जिंकतो. प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर विजय. त्याचे 900 काही गेला बॅट्समॅन कोण आहे मयूर आणि माही 49 धाबींचं टार्गेट समोर आहे. माहुली 11 बोरीचीवाडी संघानं प्रथम फलंदाजी केली. 48 धाबा 30 चेंडूमध्ये कुठल्या आणि येणारे 30 चेंडूमध्ये 49 धाबा. स्ट्राईकवर माही नास्टॉकचा विचार केला तर मयूर. गेम ऑन. जसा पहिला चेंडू पडेल त्याचप्रमाणे या ठिकाणी टाइम सेट केला जाईल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. स्ट्राईकवर माही नास्टॉकचा विचार केला तर मयूर. गोलंदाजाचा विचार केला तर विजय. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. पहिलाच चेंडूवर मात्र दमदार स्ट्रोक. मोठा फटका वाई सफल. माहीच्या बॅट मधून आला हा षटकार. 6 धाबेनं श्री गणेश होत आहे. संघाचा अकाउंट ओपन 6 धाबेनं केलं जात आहे. जोपर्यंत माही मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र सामना लवकर फिनिश होईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण माही मोठा फलंदाज आहे. मोठमोठाले फटके देखील या माहीच्या बॅटमधून येतात आणि हे देखील पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार. विजयच्या पहिल्या चेंडूवर माहीनं धाफलक 6 अंकावर नेऊन ठेवलं. या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेलच. इट इज व्हाईट. खराब चेंडू. 7 धावा धाफलकावर लागल्या जात आहेत. 49 धावा फक्त जमा करायच्या आहेत विजयासाठी सोनवली संघाला. याचा आला ती बाकी अर्धी मला लपट हेड होता ना कुठला वरई या ठिकाणी वरई संघाचा संघनायक स्वर्गीय भास्कर 11 वरई संघाचा संघनायक या ठिकाणी आपण आयोजकांकडे भेटायचंय. या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅट इनसाइड एज लागली होती परंतु चेंडूचा शरीराचा भेद घेतलाय. धापलक स्थिर अंकावर.
चला सुरुवात करायची आहे मित्रांनो. आपण टाइम सेट केलाय 25 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी लावला जातोय. हा चेंडू देखील जाईल सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. हा देखील होतो षटकार माहीच्या बॅट मधून. धापलक जाऊन पोहोचलं. चंद्रकांत वाघनी बाहेर कॅच दिले ते मुकली 100 रुपये. या ठिकाणी चंद्रकांत वाघ यांच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आले. आपण हवा कॅच जर पकडली ना तर मुकलेश बुबेरे साहेबांकडे 100 रुपयाचं पारितोषिक. ह्या चेंडूवर देखील मोठा फटका. षटकार आला बॅक टू बॅक होता. हा दुसरा षटकार माहीच्या बॅट मधून. माही देखील इरादा स्पष्ट करतोय जोपर्यंत मी या मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मात्र या 25 मिनिट आणि या 49 धावा लवकरच्या लवकरच चेस करेन यामध्ये मात्र शंका नाही आहे. ह्या इरादा मात्र स्पष्ट करून देतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आले. पहिल्या चेंडूवर देखील षटकार आला होता. त्यानंतर व्हाईट आला. त्यानंतर निर्धाव चेंडू आला होता. धावफलक जाऊन पोहोचलं आता बिनबाद 19 धावा. 30 लाख का लागेल. ज्या ठिकाणी रिव्हर्स अटॅक केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीने धावा येत आहेत. बघा मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलं तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. हा चेंडू देखील गॅप आहे मोठा नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 6 क्षमासावी या ठिकाणी रन्स मिळतील 4 आणि 4च्या समीकरण धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा. जवानाला आपला पुलाव व्हेज पुलाव आलेला आहे. लवकर कुठं 20 झाले 21. या ठिकाणी बॅट ची एज लागली होती. बॅटला चेंडू ब्रश झाला होता परंतु या ठिकाणी सोपा झेल होता. झेल देखील कॅरी करता आला नाहीये. चेंडू जमिनीला दान झाला. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. चेंडूला उचलपेक केली जाईल त्या दरम्यान होते सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचतोय. हे आला स्ट्राईक वर. आज पाहायला गेलं तर माहीनं या ठिकाणी महायुद्ध खेळताना पाहतोय. चांगली सुरुवात केली. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाज होतोय बाद. धगा क्रमांक लागतोय. पहिलं ज्या फलंदाजावर मात्र दडपण निर्माण केलं होतं तो फलंदाज होतोय बाद. धगा क्रमांक लागेल पहिलं बॅक टू द आउट माही. सोनवली संघाला पहिला धक्का लागतोय. माहीच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्ञानेश्वर.
चला फिडअप घ्यायचंय. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळलाय. हलक्या हाताने चेंडूला फक्त सलमान दिलं होतं आणि पाहायला गेला तर या चेंडूवर देखील आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने डावफलकचा विचार केला तर डावफलक जाऊन पोहोचलं. 1 बाद 25 धावा. पाहता पाहता दुसरे षटक देखील झालं कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 25 या अंकावर. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तिसरे षटक कोणत्या गोलंदाजावर मात्र दिला जाईल बघा. बाला बसून आपण टाइम पण बघायचंय बघा मित्रांनो. या ठिकाणी 8 मिनिट कंप्लीट होत आहेत. जर का 25 मिनिटांच्या नंतर जर आपण काही चेंडू जर शिल्लक राहिले ना तर आपण 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेतला जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. स्वभावनं मात्र सुरुवात केली डॉट चेंडूनं. जरूर पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू त्यानंतर कमबॅक करावा लागला स्वभावला. फिडअप घ्यायचंय बघा. माहुली 11 बोरीचीवाडी संघ पण फिडअप घ्या. तब्बल 9 मिनिट या ठिकाणी संपुष्टात आले. हो हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी 6 धाब्यानं आपलं जाऊन पोहोचतो. 1 बाद 31 धावा. अजूनही 18 धावांची गरज आहे विजयासाठी. निर्धाव चेंडू आलाय. स्थिरांकावर पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो या ठिकाणी पुन्हा पटका. भरपूर वेळ चेंडू आकाशामध्ये तरंगतोय. त्या ठिकाणी शतरक्षक होते परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू आणि शतरक्षकाचा संपर्क होत नाहीये. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान मात्र 2 धाबा धावफलकावर काढल्या जातात घेतल्या जात आहेत. धाबा लागल्या जात आहेत ना धावफलकावर. 1 बाद 31 धाबा 33 धाबा. हो सरळ रेषेत खेळलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चुका पाहायला मिळतात. भंबल झाले दोन्ही शतरक्षक. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान 2 धावा धावफलकावर घेतल्या जात आहेत. धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावर. अजूनही 14 धावांची गरज आहे. किती 13 बॉल. ह्या चेंडूवर देखील सिंगल. पाहता पाहता तिसरं षटक देखील संपलं. 12 चेंडूवर
12 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. चला पिडप घ्यायचंय, पाणी पाठवायचंय. काला 4 धावा. धापलकावर संदीपच्या गोलंदाजीवर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सांगी कोट्यातील 4थं धापलक जाऊन पोहोचलं 40 या अंकावर. अजूनही 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा चेंडू देखील फाईट आहे. टू प्लस विकेट, 1+1 अशी धाव आणि प्लस विकेट. चला फलंदाज जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खाली आला, चेंडूला उचलफेक करेल त्या दरम्यान दोन धावा धापलकावर घेतल्या जातील आणि या ठिकाणी पाहायला गेलं तिसरी धाव देखील पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचलं 45. अजूनही 4 धावांची गरज आहे. येताना चेंडूवर जर मोठा फटका आला ना
तर सामना मात्र या ठिकाणी संपला जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. हा चेंडूवर आले सिंगल. अजून 3 धावांची गरज आणि 3 धावांची गरज आहे सोनोपी संघाला. लाईन पाहावी लागेल. इट इज फाईट. खराब चेंडू देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. मॅच होते फिनिश. विजयी संघ होतोय सोनिवली संघ. बेस्ट ऑफ लक. विजयी संघाचा देखील हा